डीजेचा दणदणाट म्हटलं की बाजूला उभं राहिलं तरी पाय आपोआप थिरकायला भाग पडतात. पण हेच थिरकणं कधी कधी जीवावर बेतू शकतं. आतापर्यंत अनेकांचा यामुळे मृत्यूसुद्धा झालाय. नाशिक शहरातही असंच काहीच घडलंय. बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट. फोटोत दिसणारा नितीन रणशिंगे आता या जगात नाहीये. अवघ्या 23व्या वर्षी त्याचा अकस्मात मृत्यू झाला. डीजेच्या दंडनाटामुळे नितीनचा जीव गेल्याचं बोललं जात आहे. नाशिकच्या फुलेनगर परिसरात डीजे साऊंड सिस्टीम लावण्यात आले होते. डीजे मध्ये नाचत असतानाच अचानक नितीनच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागलं. नितीन जागीच कोसळला. याला तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू होण्या अगोदरच त्याचा मृत्यू झाला. गेल्या 4 वर्षांपासून क्षयरोगानं ग्रस्त होता. नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये नितीनवर गेल्या 4 वर्षांपासून उपचार सुरू होते. शवविच्छेदन अहवालामध्ये त्याचं फुफ्फुस कमजोर झालं होतं असा उल्लेख आहे. डीजेचा एवढा कानठाळा बसणारा आवाज जर असला आणि ज्या लोकांना हृदयरोग असतो, म्हणजे जसं हृदयामध्ये ब्लॉकेजेस असतात किंवा हृदयाचं पंपिंग कमी असतं किंवा पेसमेकर त्यांना टाकलेलं असतं किंवा त्यांना हृदयाच्या रिदमचा प्रॉब्लेम असतो, जर असे पेशंट किंवा असे व्यक्ती अशा कानठाळा बसणाऱ्या डीजे समोर जर गेले तर ह्यांना कधीही रिदम डिस्टर्बन्सेस होऊन ते पेशंट कोलॅप्स होऊ शकतात. धक्कादायक बाब म्हणजे नितीन रणशिंगेनं गळफास घेतल्याचं पोलिसांनी आपल्या दफ्तरी नोंदमध्ये म्हटलंय. पण मृत्यूच्या घटना विवरणात डीजेच्या दंडनाटामुळे मृत्यू झाल्याचं कारण दिलंय. तर जुन्या आजाराने हा घरीच मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केलाय. नितीन फकीरा रणशिंगे राहणार महात्मा फुले नगर याचा काल मृत्यू झाला होता. त्यामध्ये सुरुवातीला अशी प्राथमिक माहिती देण्यात आली होती की बाबा डीजेच्या आवाजाने तो मृत्यू झाला होता. परंतु त्याच्या घरच्यांना आम्ही विचारपूस केली. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलला त्याचा आज पोस्टमॉर्टम करण्यात आलेला आहे. त्यामध्ये त्याला मयताचं कारण हे कोरोनरी आर्टरी डिसीज विथ निमोनिटिस असं दिलेलं आहे. तो मागच्या 4 वर्षापासून आजारी होता आणि त्याच्यावर उपचार चालू होते. डीजेचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. त्याच्या मागच्या आजाराने मरण पावलेला आहे. लग्न, मिरवणूक किंवा इतर अनेक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात डीजे लावला जातो. गेल्या 2 वर्षात राज्यामध्ये डीजेमुळे मृत्यू झाल्याच्या 3 ते 4 घटना समोर आल्या. त्यामुळे या कर्कश आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का, हा प्रश्न सध्या चर्चेत आलाय. 18 सप्टेंबर 2024 परभणीच्या जिंतूर इथं 37 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू. 29 सप्टेंबर 2023 सांगलीच्या तासगावात डीजेच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्यू. सप्टेंबर 2023 सांगलीच्या वाळवा तालुक्यामध्ये 35 वर्षीय युवकाचा मृत्यू. मे 2023 अहिलानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातील 58 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू. जन्मजात आजार, तयार झालेले आजार आणि हे जीवनशैलीमुळे होणारे आजार हे एकत्रित येतात आणि मग आणि याची तपासणी होत नाही. याचा जो नियमितपणे जो हेल्थ चेकअप करायला पाहिजे तो केला जात नाही आणि त्यामुळं अचानक काहीतरी घडून या व्यक्तींना त्याचा मोठा त्रास होतो. मूळ उत्सव, सण, त्याच्यासाठीचा जो उत्साह आहे तो बाजूला ठेवून अशा कृत्रिम गोष्टीवर खूप भर द्यायला लागलो आहे. मी मुंबई उच्च न्यायालयात याची दाखल केलेली याचिका अजूनही प्रलंबित आहे. कोर्ट त्याची योग्य पद्धतीने योग्य वेळेत करायला पाहिजे असं मला वाटतं. कोर्टला अजून वेळ होत नाही आहे. काय तांत्रिक कारणं असू शकतील. सरकारकडं मी मागणी केली. विधिमंडळात त्याची भास्कर जाधवांनी लक्षवेधी लावली. डीजेच्या दंडनाट आणि कंपनांमुळे कमजोर हृदय किंवा फुफ्फुसे यांना झटका येऊ शकतो. मात्र डीजेला नियंत्रित आवाजाची परवानगी देत सर्रास होणारं उल्लंघन हे अनेकांच्या जीवावर उठतंय, हे मात्र तितकंच खरं आहे. किरण ताजुणे, पुढारी न्यूज, नाशिक.